सिंधी गाळेगाव शिवारात अतिवृष्टीचा कहर, शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाली. अधिकारी पावसात छत्री घेऊन करतात पंचनामे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव शिवारात अतिवृष्टीचा प्रकोप उडवलाय. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने सिंधी काळेगाव शिवारात 2 ते 3 फूट पाणी साचल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झालाय. त्यामुळे शासकीय यंत्रणा देखील शेतकऱ्यांसाठी मदतीला धावतात. शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शासकीय अधिकाऱ्यांनी भर पावसात देखील छत्री घेऊन पंचनामे केलेत. या मुसळधार पावसात कापूस, सोयाबीन, तूर यासह खरीपाची पिके डोळ्यांसमोर पाण्यात बुडाली आहेत. मेहतीनं उभे केलेले हिरवेगार शिवार पिवळसर पडताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. शनिवारी पंचनाम्याची प्रक्रिया करण्यासाठी महसूल आणि कृषी खात्याचे अधिकारी गावात दाखल झाले. ग्राम महसूल अधिकारी गजानन बारवाड, सहाय्यक कृषी अधिकारी वंदना गुमलवार आणि ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब चौधर यांनी शिवारात जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण केलं. शेतकऱ्यांची व्यथा ऐकत त्यांनी नुकसानीचा पंचनामा तयार केला. दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या अतिवृष्टीमुळे दिवसरात्र कष्ट करून उभा केलेली पिके पूर्णपणे नष्ट झाली असून मोठे आर्थिक संकट ओढवले. शासनाने योग्य नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांपुढे सध्या खरीपाची पिके नेस्तनाबूत झाल्याने मोठं संकट उभं राहिलंय. त्यामुळे शासनाने त्वरित मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.